हॅलो डिअर स्टुडंट्स, कशी झाली तुमची सर्वांची दिवाळी सेलिब्रेशन? आता अभ्यासाला लागायचं, खूप झालं दिवाळी सेलिब्रेशन अँड ऑल. आता आपली सेकंड सेमिस्टर सुरू होत आहे, राईट? आता सेकंड सेमिस्टरचा जो सायन्स 1चा आपला ऑलमोस्ट सिलेबस आपल्या चॅनलवरती कव्हर झालेला आहे. जो पार्ट राहिलेला आहे तो लवकरच मी अपलोड करणारच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आता आपण स्टार्ट करत आहोत 9th स्टँडर्डचा जो सायन्स 2चा फर्स्ट चॅप्टर आहे इन सेकंड सेमिस्टर, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. स्टुडंट्स, आपण ह्या सिरीजमध्ये सगळ्या कन्सेप्ट्स डिटेलमध्ये बघणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल ह्यासारखे क्वेश्चन्स आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर, ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. जरी तो रिड्यूस्ड सिलेबसचा पार्ट असला तरीसुद्धा बऱ्याचशा स्कूल्समध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत रिड्यूस सिलेबसच्या पार्टवरती, जेव्हा तुमची मिड टर्म एक्झाम झाल्या तेव्हा. सो आपण कुठल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही आहे. मेक शुअर की तुम्ही प्रत्येक ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, ईच अँड एव्हरी लाईन ऑफ द टेक्स्टबुक त्याच्या थ्रू जाल. मी तुम्हाला टाईम टू टाईम गाईड करतच जाईन. सो स्टार्ट करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण हे जे चॅप्टरचं नेम आहे दॅट इज लाईफ प्रोसेसेस कशाला म्हणायचं, हाच पार्ट आपल्याला पुढे जाऊन 10th स्टँडर्डमध्ये देखील सायन्स 2मध्ये शिकायचा आहेच. सो फक्त एक्झामपुरतं किंवा 9th स्टँडर्डपुरता असा ह्याच्यावरती आपण फोकस करायचा नाही, तर व्यवस्थित ही कन्सेप्ट ह्या वर्षी अशी समजून घ्यायची की पुढच्या वर्षी परत त्याच्यावरती परत वेगळा वेळ आपल्याला घालावा नाही लागला पाहिजे, राईट? लाईफ प्रोसेसेस कशाला म्हणायचं स्टुडंट्स, तर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेसेस सुरू असतात की ज्या आपल्या सर्वायवलसाठी इसेन्शियल असतात. म्हणजे काय, तर अशा प्रोसेसेस की ज्या झाल्याच नाहीत सपोज आपल्या बॉडीमध्ये, तर आपण सर्वाईव्ह नाही करू शकणार. सांगा बरं, कुठल्या कुठल्या प्रोसेसेस असतील अशा? लाईक रेस्पिरेशन, डायजेशन, एक्सक्रीशन. सो ह्यासारख्या ज्या अगेन भरपूर आहेत. नर्वस कंट्रोल आहे, नर्वस सिस्टम आपली प्रॉपरली चालली पाहिजे, बरोबर? सो ह्या प्रोसेसेसना म्हणायचं लाईफ प्रोसेसेस की ज्या इसेन्शियल आहेत फॉर सर्वायवल. राईट? अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी जे बोर्डवरती तुम्हाला दिलेलं असतात त्यात तुमच्या शॉर्ट टाईपच्या नोट्स असतील. ओके, ह्याच्यावरच्या आय विल ट्राय की आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला ह्याच्या नोट्स मी टाईम टू टाईम सप्लाय करतच जाईन. सो सगळ्यात आधी पहिली कन्सेप्ट तुम्हाला कळाली का बघा, की द लाईफ प्रोसेसेस आर द प्रोसेसेस विच आर इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्या जर प्रोसेसेस प्रॉपरली एक्झिक्यूट झाल्या नाहीत आपल्या बॉडीमध्ये तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे मरू शकतात. दे आर नॉट एबल टू सर्वाईव्ह. ओके, आता तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 163 वरती एक क्वेश्चन विचारलेला आहे की हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टम अँड रेस्पिरेटरी सिस्टम वर्क. आता तुम्हाला बघायला गेलं तर 8th स्टँडर्डमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम आपण शिकलो आहे, बट वी हॅव नॉट इन डिटेल लर्न्ड अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टम. ऑफकोर्स माझे जे स्टुडंट्स आहेत 8th स्टँडर्डचा, तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड जो चॅप्टर आहे आपला, आता मला नाव आठवत नाही त्याचं ॲक्च्युली, तर तेव्हा देखील मी 8च्या स्टुडंट्सना डायजेस्टिव्ह सिस्टम शॉर्टमध्ये सांगितलेली होती. का सांगितली होती? आणि आता देखील हा प्रश्न डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम ह्या दोघांच्यासाठीच का विचारलेला आहे, त्याच्या मागे एक रिझन आहे. लेक्चर झाल्यानंतर ते रिझन तुम्हाला कळेल आणि ॲट द एंड ऑफ द लेक्चर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर की डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम ह्यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे, काय ह्या दोन्ही सिस्टम आपण एकत्र स्टडी करणार आहोत. सो पहिल्यात सगळ्यात आधी बघूयात डायजेस्टिव्ह सिस्टमचा रोल काय असतो. डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला माहीतच आहे, माउथपासून स्टार्ट होते, ॲनसपाशी एंड होते. माउथ, उसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. हे अगदी सिम्पल पार्ट आहेत आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचे. हा जो सगळा पोर्शन आहे विच स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स टू ॲनस त्याला म्हणतात ॲलिमेंटरी कॅनल. ॲलिमेंटरी कॅनल हा काय आहे? इट इज अ मस्क्युलर ट्यूब. ह्याच्या नोट्स देते मी तुम्हाला, डोंट वरी अबाउट दॅट. आणि जर पॉसिबल असेल तर माझ्या बरोबरीनं तुम्ही जेव्हा लेक्चर बघत आहात तर तुमची एक नोटबुक सोबत ठेवा आणि मी जे बोलते आहे ना ते तुमच्या नोटबुक्समध्ये मेन्शन करून ठेवा. सो मी पहिल्यांदा काय सांगितलं, डायजेस्टिव्ह सिस्टम आपण बघतोय. ही डायजेस्टिव्ह सिस्टम इट स्टार्ट विथ माउथ. माउथ नंतर दुसरा पार्ट जो येतो तो येतो उसोफॅगस.
उसोफॅगस देखील म्हणतात कोणी कोणी त्याचं प्रोनाउन्सिएशन. त्यानंतर स्टमक, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, आफ्टर दॅट कम्स लार्ज इंटेस्टाईन, आणि मग ॲनस. ओके, सो हा झाला सिक्वेन्स ऑफ द ऑर्गन्स विच आर इन्वॉल्व्ड इन द डायजेस्टिव्ह सिस्टम. अलॉंग विथ दॅट ह्याच्या सोबतीला ह्याचं काम एफिशियंटली पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत असतात डायजेस्टिव्ह ग्लँड्स, जसं की लिव्हर, पॅनक्रियाज. त्यानंतर आपल्या माउथमध्ये असतात सलायवरी ग्लँड, इंटेस्टाईन्समध्ये असतात. सो ह्या किंवा स्टमकमध्ये देखील असतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या ग्लँड्स आहेत त्या काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रिशन्स सिक्रेट करतात की ज्याच्या थ्रू डायजेशनची प्रोसेस इझी होते किंवा ती परफॉर्म होते. ओके, आता ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमचं हे वर्किंग झालं. माउथमध्ये पार्शियली डायजेशन होतं. आता डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क कशी होते असं विचारलं ना आपल्याला. सो व्हॉट वी विल राईट हिअर की डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क करताना सगळ्यात आधी जो माउथ आहे, द डायजेशन प्रोसेस स्टार्ट इन द माउथ, देन द पार्शियली डायजेस्टेड फूड कम्स टू द उसोफॅगस, देन इट कम्स टू द स्टमक. उसोफॅगस ही नथिंग बट अ पाईप लाईक स्ट्रक्चर आहे की ज्याच्या थ्रू जे फूड आहे इट पासेस फ्रॉम माउथ टू स्टमक, एवढंच त्याचं काम आहे. उसोफॅगसलाच आपण फूड पाईप असं देखील म्हणतो, राईट. सो देन इट कम्स टू स्टमक विच इज अ जे शेप्ड ऑर्गन विच इज सिच्युएटेड ॲट द लेफ्ट साईड ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, तर हा जो पोर्शन आहे सगळा आपला चेस्टचा रिजन पासून खालीपर्यंतचा जो पोर्शन आहे आपला, दॅट इज ॲबडॉमिनल रिजन, जिथे आपलं हे जे कमरेचे बोन्स आहेत तिथंपर्यंतचा. सो ह्याच्यामध्ये जे जे ऑर्गन्स किंवा ते येतात तर सगळी ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणायचं त्याला. ह्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये लेफ्ट साईडला स्टमक प्रेझेंट आहे विच इज अ जे शेप्ड ऑर्गन. सेकंड जे डायजेशनची प्रोसेस आहे इट हॅपन्स इन द स्टमक. स्टमकमध्ये पार्शियली डायजेशन झाल्यानंतर जसं की तुम्हाला माहीत आहे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड हे स्टमकमध्ये सिक्रेट होतं बाय द वॉल्स ऑफ स्टमक, आणि मग ते ॲसिडिक फूड तिथून येतं स्मॉल इंटेस्टाईनकडे. स्मॉल इंटेस्टाईनकडे आल्यानंतर त्या फूडमध्ये जे पॅनक्रियाज लिव्हरकडून आलेले जे सिक्रिशन्स आहेत, पॅनक्रिएटिक ज्यूस, त्यानंतर बाईल ज्यूस, हे सगळं त्या इंटेस्टाईनमध्ये मिक्स होतं. फूडचं डायजेशन कंप्लीट होतं इन द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनची प्रोसेस कंप्लीट होते. त्याच्या पुढं लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे येतं तो असतो वेस्ट. फूडमध्ये जे काही एनर्जीची प्रोडक्शन वगैरे होणार आहे, म्हणजे तो जो युजफुल फॉर्ममध्ये आपण जे ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे कार्बोहायड्रेट्समध्ये वगैरे, तर तो पार्ट सगळा होतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कंप्लीट. स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉलमध्ये छोट्या छोट्या ब्लड कॅपिलरीज असतात ज्यांना म्हणतात विलाय. या विलाय थ्रू ते जे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं फूड आहे इट एंटर्स इन टू द ब्लड व्हस्क्युलर सिस्टम किंवा ब्लडमध्ये मिक्स होतं, आणि मग तिथून ते जातं इन टू द ईच अँड एव्हरी सेल, आणि मग तिथून पुढचा रोल काय आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन. इथंपर्यंत कळालं की डायजेशन कंप्लीट झालं इन स्मॉल इंटेस्टाईन, तिथून फूडचे जे युजफुल कन्व्हर्जन झालेलं आहे ते मिक्स झालं ब्लडमध्ये, आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते सगळं आलं इन टू द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर अगेन जर काही स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर वगैरे जे त्या वेस्ट मटेरियलमध्ये प्रेझेंट असेल त्याचं रिॲब्झॉर्प्शन होतं, आणि टोटली वेस्ट जे आहे इट इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी बाय द ॲनस. ही झाली डायजेस्टिव्ह सिस्टम. त्यानंतरचा जो पार्ट आहे रेस्पायरेटरी सिस्टमचा तो आपण डिस्कस करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, है ना. पहिल्याच दिवशी एकदम एवढं सगळं डिस्कस करायला नको. सो इथंच थांबूयात. डायजेस्टिव्ह सिस्टमचा पार्ट मी सांगितला आज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेस्पायरेटरी सिस्टम काय असते ते बघूयात. ओके, आणि मग त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पायरेटरी सिस्टम ह्यांचं काय कनेक्शन आहे ते देखील मग मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून खाली नक्की सांगा. ओके, टिल देन बाय बाय.